श्री स्वामी समर्थ। आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल दराव्याचे लाडू। तर दराव्याच्या लाडूंसाठी मी ही अशी छान गहू भिजत घालून त्याला स्वच्छ कोरडे करून त्याची पिठी करून आणलेली आहे। आता ती एका ओढणीच्या सहाय्याने मी स्वच्छ अशी गाळून घेणार आहे। त्याच्यामुळे पिठी आपली खूप बारीक पडते। त्याच्यामुळे ओढणीने गाळून घेण्याची ही प्रोसिजर स्किप नाही करायची। ओढणीने गाळत असताना आपल्याला त्याच्यातला अगदी मायनर असा बारीकसा कोंडा मिळतो, तो कोंडा बाजूला काढून घ्यावा। बारीक जर आपण ओढणीने गाळलं तर ती पिठी खूप छान मैद्यासारखी बारीक अशी पडते आणि लाडू आपला छान येतो। त्याच्यामुळे ही थोडीशी मेहनतीची आहे काम, पण करावी। ही पद्धत स्किप नाही करावं। गाळणीने नाही गाळावं, ओढणीने किंवा एखाद्या बारीक अशा कापडाने ही गाळून घ्यावी। तुम्ही बघू शकता तसा कोंडा त्याचा निघतो, बारीक अशी पिठी खाली पडते। आपण ही अशी बाजूला काढून घ्यावी, याच्यामुळे आपला लाडू खूप छान होतो। अशा प्रकारे सर्व पिठी मी तयार केलेली आहे। आता मी एका पातेल्यामध्ये छानसं तूप गरम करून घेते आहे। तूप छान गरम झालं की गॅस फास्ट नाही ठेवायचा, गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि आपण ही गाळलेली जी पिठी आहे ती आपण याच्यामध्ये हळूवार अशी भाजून घेणार आहोत। ही पिठी मंद आचेवरच भाजायची, हिला खूप जास्त वेळ लागतो। त्याच्यामुळं वेळ देऊनच हे काम करायला सुरुवात करावी आणि फास्ट गॅस नसावा। अतिशय मंद गॅसवर आपल्याला हा दरावा स्वच्छ असा सुंदर असा भाजून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण हा भाजत असतो त्यावेळेस त्याला हळूहळू तूप सुटते, त्याला खमंग असा वास सुटतो। मला असं वाटतं जवळजवळ पाऊण ते 1 तास सहज हा रवा भाजायला लागून जातो। वेळ खाऊ आहे, पण तेवढीच चवही हा छान देतो। याचा रंग हळूहळू बदलत चाललेला आहे, तूपही छान सुटत चाललेला आहे। ज्यावेळेस आपण हा करत असतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला जो वेळ आहे तो भरपूर द्यावा लागतो। त्यामुळे आपल्याला वेळ असेल तेव्हाच हे दराव्याचे लाडू करावे। बघू शकतात आता खूप वेळ, जवळजवळ पाऊण 1 तास मी हा दरावा भाजलेला आहे। त्याला छान असं तूपही सुटलेलं आहे। पातेल्यामध्ये हळूहळू त्याला आता तूप सुटलेला आणि खमंग असा वासही घरभर पसरलेला आहे, तुम्ही बघू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता छान त्याला तूप सुटलेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ बारीक किसून टाकणार आहोत स्वादासाठी। याच्यामुळे सुद्धा त्या लाडवाला छान अशी चव लागते। याच्यानंतर आपण बघू शकतो की आता हे सगळं आपण एकत्र केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी साखरही ॲड करून घेणार आहोत। साखर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आणि साखरेमध्येच मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे, ती आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। याच्यामुळे काय होणार की आपले जे लाडू आहेत ते खूप छान होते आणि एका हाताने सुद्धा ते लाडू वळले जातात। मी याचा लाडू वळणार नाही आहे, मी हा असाच्या असा एका डब्यामध्ये पॅक ठेवणार आहे, कारण आमच्याकडे हा असाच खायला आवडतो। साखर टाकतानाचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला, पण तो याच्यामध्ये माझ्याकडून स्किप झाला। साखर आणि वेलची पूड मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे। खायला अतिशय सुंदर आणि पौष्टिक असा हा खानदेश